बुलडाण्यामधल्या शिवजयंतीचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांच्या हातून दंडुका हिसकावून तरुणाला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड असल्याचा आरोप। विधान भवनात शिवसेना आमदारांमध्ये राडा। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले। भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी केली मध्यस्थी। काँग्रेस शिवसेनेत जागा वाटपावरून घमासान। मवियामध्ये आम्हाला किती जागा सोडल्या हे माध्यमातून कळतं। प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली नाराजी। एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो। दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार मागे पुढे पाहणार नाही। मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना टोला। खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वतःची उमेदवारी जाहीर। बारामतीमध्ये आपणच उमेदवार असल्याचा सुळेंचा दावा। उमेदवाराचं नाव आणि निशाणीचा स्टेटसमध्ये उल्लेख। नवनीत राणा कमळ चिन्हावरती निवडणूक लढणार। जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये 4 मार्चला नवनीत राणा करणार भाजपात पक्षप्रवेश। लोकशाहीला सूत्रांची माहिती। शिंदे फडणवीसांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कार्यक्रमामुळे येणं शक्य नाही। पत्रातून शिंदे फडणवीसांनी केली दिलगिरी व्यक्त। नमो रोजगार मेळाव्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा शरद पवारांना फोन। राजकीय टीकेनंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव टाकलं। नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार जाणार। फडणवीस साहेब नाराजी अंगावर घेऊ नका। जेलमध्ये उपोषण करणार पण आरक्षण घेणारच। जरांगेंचा सरकारला इशारा। राज्यात भाजपकडून लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी समितीमध्ये 6 नेत्यांचा समावेश। भाजप पक्षश्रेष्ठींकडून समितीची नेमणूक। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार नाही। मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं? विरोधकांना शिंदेंचा सवाल। कल्याणमध्ये 3 मार्चला शासन आपल्या दारी उपक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार विविध विकास कामांचं भूमिपूजन। आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। शेतजमिनी बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल। गायकवाडांसह त्यांच्या मुलावरही गुन्हा। मराठा नेते विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास तयार। पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी। माजलगाव उपविभागीय कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चा। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढत सरकार विरोधात केली घोषणाबाजी। पुण्यात तृतीयपंथीयांसाठी अनोखा उपक्रम। समाज कल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन। हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून 5 अपक्ष उमेदवार उभे करणार। निवडणूक आयोगासमोर एक मोठं आव्हान। मराठा समाजाचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न। 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावरती प्रकार। कॉपीमुक्त अभियानाचं जिल्ह्यामध्ये 3-13। परभणीहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या मालगाडीला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।